सर्व MPW आणि SI परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. आपण PYQची सगळी सिरीज जी आहे 2021चे पाहिले, 2023 पाहिले, 2017 देखील पाहिले. ओके, म्हणजे प्रश्न विश्लेषण त्याचं स्वरूप काय. परंतु काय होते की अभ्यास नेमकं काय करावं आणि कसं करावं याचं देखील एक प्रॉपर डाटा ॲनालिसिस करणं आवश्यक आहे असं मला वारंवार वाटत होतं. आणि मागच्या दोन परीक्षेमध्ये मी असं तेवढं स्पेसिफिकली फक्त टेलिग्रामवर देत होतो, परंतु यूट्यूबवर असं बनवलं नव्हतं किंवा एकदम प्रॉपर PDF वगैरे बनवलं नव्हतं. परंतु आता ती बनवलेली ही PDF जी आहे आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आरोग्य विभाग भरती MPW असेल, आता सध्या तरी MPWची बनवलेलं आहे, SIची पण बनवणार आहे, MPW आणि ANMची बनवणार आहे. ह्या तिघांचं प्रॉमिस करू शकतो मी. डाटा ॲनालिसिस करून प्रॉपरली ते तुम्हाला PDFमध्ये उपलब्ध होऊन जाईल. कुठं? आपल्या मेंटरशिप प्रोग्रामला टर्निंग पॉईंट्स ॲपवर. ओके, ₹149 ही इनिशियल फी आहे. आता ॲक्च्युली जर विचार केला तर सगळं जर रेकॉर्डेड व्हिडिओ झाले, टेस्ट सिरीज देखील त्या एकत्र कॉम्बिनेशनमध्ये केलं तर 499 करायला काही हरकत नाही. पण येणाऱ्या काळात मात्र 100% 149चं 249 किंवा 299 करायचा विचार आहे. जे खरंच विद्यार्थी आहेत ते नक्कीच जॉईन सुरुवातीला करतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला लक्षात येत असेल, आजचा व्हिडिओ जी आहे 2021ची जी प्रश्नपत्रिका होती कोणाची? MPWची, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत. त्याचं जे आहे ते सगळं हे केलेलं आहे. परीक्षा TCS घेऊ द्या की MPSC घेऊ द्या, तांत्रिक राहणार आहे. ओके, जर TCSची कुठली तयारी करत असेल तर 200 प्रश्नपत्रिका ऑनलाईन सोडवायचं असेल, फी केवळ ₹59 टर्निंग पॉईंट्स ॲपवरच आहे. टेलिग्राम आरोग्य सेवकचं जे आहे आरोग्य एक्झाम म्हणून सर्च करा, तिथे तुम्हाला मिळेल. आणि हा व्हॉट्सअप क्रमांक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बघा, कोणाला पटत असेल न पटत असेल, मार्केटिंग केल्याशिवाय तुम्हाला चांगल्या गोष्टी, आम्हाला मार्केटिंग करावंच लागेल. त्यामुळे ही PDF जी आहे इनिशियलची ती तुम्हाला मी दाखवत आहे. आणि जे विद्यार्थी नेहमी बघतात त्यांना माहीत आहे की 149मध्ये किंवा कमी फीमध्ये आपण कसं प्रकारे टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा या तत्त्वाचा वापर करून टेस्ट सिरीज देतोय. ओके, रेकॉर्डेड व्हिडिओ देखील त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर मग 2021चा MPWचा जो पेपर होता त्याचं डाटा ॲनालिसिस करणारा आपला हा व्हिडिओ आहे. यात काही डाऊट नाही की बा प्रॉपरली जो अभ्यास करून तुम्हाला मी उपलब्ध करून देत आहे ते एवढं चांगलं केलेलं आहे की ह्या गोष्टीला मला 5-5, 6-6 तास ही मांडणी करण्यामध्ये, डाटा अभ्यास करण्यामध्ये गेलेला आहे. ओके, म्हणजे असं सगळं ओव्हरऑल जर केलं तर एक आठवडाभर ह्याचाच अभ्यास करण्यामध्ये गेलेला आहे. ओके, डाटा ॲनालिसिसमध्ये नेमकं काय आहे, प्रश्न प्रकार कसे येतात, आपण घटकापासून उपघटकावर आणि प्रश्न प्रकार म्हणजे आजारावर देखील जाणार आहोत. ओके, मग हे सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली अभ्यास करू आणि ही चार्ट स्वरूपात तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ही PDF तुम्हाला येणाऱ्या आठवड्यामध्ये कोर्समध्ये उपलब्ध होईल. ही जे 2021चा जो पेपर होता त्यामध्ये आपण मुख्यरित्या जे वर्गवारी केलेली आहे त्यामध्ये रोग आलं. रोगमध्ये मग तुमचं जलजन्य, कीटकजन्य, विषाणूजन्य, जीवाणूजन्य, असंसर्गजन्य ह्या सगळ्याचं कव्हर केलं होतं. आणि आपल्या MPWमध्ये महत्त्वाचा पूर्ण जो टॉपिक आहे तो रोगच आहे. 2023च्या ह्याच्यामध्ये 80 प्रश्न तांत्रिक होते. 80 पैकी तब्बल 78 प्रश्न जे होते, ओके, ते सगळे रोगावरच होते. 78 म्हणण्या आणि जे दुसरे 2 होते ते NV नॅशनल वेक्टर बॉर्न कंट्रोल डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे त्याच्यावर होतं, कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रमावर. म्हणजे याचा अर्थ 80 पैकी 80 प्रश्न हे तांत्रिक जे होते ते रोगावर होत होते. आणि सिलेबस जो होता तो देखील वेक्टर बॉर्न डिसीज वॉटर बॉर्नवर होता. परंतु कदाचित म्हणतोय तुम्हाला ते तर अभ्यास करायचा आहे, परंतु जर आउट ऑफ द बॉक्स विचारला, परंतु त्याला आउट ऑफ द बॉक्स न म्हणता इनडायरेक्टली जर गृहीत धरलं तर तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अर्थात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि रोग हे दोन्ही एकच कंटेंट होऊ शकतं. परंतु जर विचार केलं तर ह्याचा आपण एक इन्व्हॉल्वमेंट करणार नाही, ते 2 वेगवेगळे प्रोग्राम करणार आहोत. ओके, जसं नॅशनल रूरल हेल्थ मिशन आहे, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन आहे, त्यानंतर मधुमेहासंदर्भात काही योजना आहेत, कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम आहे, पोलिओ लसीकरण कार्यक्रम आहे, ह्यावर प्रश्न आलेले आहेत. ओके, तर मग तुमच्या समोर जी फ्रंटला चार्ट दिसते ती 2021ची जी प्रश्नपत्रिका होती त्यामध्ये जर कशा प्रकारचं वेटेज आलेलं आहे ते 38% जे प्रश्न होते ते रोग यावर आले. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम यावर होते ते 8%. आता प्रामुख्यानं जर विचार केला 38 + 8% ते जे झालं 44% प्रश्न हे रोग डायरेक्ट इनडायरेक्ट होते. त्यानंतर पोषणमध्ये आपण कन्सिडर करणार आहोत विटॅमिन आहे, त्यानंतर ऊर्जा निर्मिती घटक जे आहेत प्रोटीन, ओके, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स,
कार्बोहायड्रेट्स, फॅट्स यांचा समावेश या पोषणमध्ये होतं. त्यानंतर मिनरल्स, खनिज द्रव्ये जे आहेत त्यांचा समावेश पोषणमध्ये होतं. त्यानंतर पाणी हा जो टॉपिक आहे, पाणी एकदम इम्पॉर्टंट प्रकरण आहे. प्रत्येक परीक्षेत पाणीवर प्रश्न आहे, ब्लिचिंग पावडरवर आहे, ओके, पाण्याचा असंगत आचरणवर आहे, ओके, ANM ला देखील आहे. मग पोषणमध्ये हेचा समावेश करून आपण घेतो तर ते 20% प्रश्न होते. मानवी शरीर, ह्युमन अॅनाटॉमी, आता हे 2021ला 18% होतं, पण 2017ला खूप होतं, 2023ला तर 2च प्रश्न होते. ओके, मग आपल्याला एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत. आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी जसं तुम्हाला मी आग्रह करतोय आउट ऑफ मार्क्स आलेच पाहिजे, तसं माझं देखील काम आहे की तुम्हाला प्रॉपरली जे आहे ते सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देणं. ओके, बालविकासावर 8% प्रश्न होते. त्या बालविकासामध्ये आपण कुपोषण देखील कन्सिडर करणार आहोत, सॅम बालक, मॅम बालक, त्यानंतर कुपोषणाशी संबंधित काही असलेले पॉईंट्स. ओके, हे जो तुम्हाला एका नजरेत तुम्हाला समजत असेल की प्रश्नाचा प्रकार कसा होता 2021चा. आपण मुद्दा म्हणून 2017 पासून ते 2023 पर्यंतचे सगळे जे आहेत प्रॉपर अनालिसिस डाटा सायन्सचा जो वापर आहे तो करून आपण करणार आहोत. कारण अभ्यास करतोच पण नुसता अभ्यास करून चालणार नाही, तर आपल्याला 3 गोष्टीचं उत्तर महत्त्वपूर्ण माहिती पाहिजे. एक तर नेमकं आपल्याला काय करायचे आहे आणि का करायचे आहे. ओके, का, काय, का आणि कसं. ओके, ह्या तिन्हीचे उत्तर आपल्याला मिळाले पाहिजे. ओके, मग काय करायचं आहे नेमकं हे माहिती झालं आपल्याला, एवढे टॉपिक करायचे आहेत. काय करायचे आहेत हे पर्सेंटेजच्या वेटेजवरून लक्षात येत असेल, आणि कसं करायचं आहे ते तुम्हाला आरोग्य विभाग तांत्रिक डायरी आणि टर्निंग पॉईंट्स ॲपवरील जो मेंटरशिप प्रोग्राम आहे सध्या इनिशियली 149 त्यावरून तुमच्या लक्षात येत असेल, त्या गोष्टीवरून कसं करायचं हे तुम्हाला तिथं उत्तर मिळेल. बरं, ते बी नाही झालं, पुस्तक वाचणार आहे. ओके, ह्याचं तुम्हाला काय आणि का कळाल्यानंतर कसं करायचं अभ्यास हे तुम्हाला माहीत आहे. ओके, आणि ज्यावेळेस पुस्तक येईल किंवा ॲपवर येईल अभ्यासाचं टाईम टेबल देखील तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. ऑलरेडी व्हिडिओ देखील मी तिथं बनवणार, जसं SIचा बनवला होता. बघा, तुम्हाला प्रश्न संख्या देखील सांगतो टक्केवारीमध्ये. तर तुम्ही पाहिले रोग जे होते एकूण 42. हां, आणखीन एक सांगायचं मित्रांनो, आता 2023ला ओके 4 पेपर पाहणार आहोत. ओके, 2023, 2021, 2017 असे ह्या कालावधीमध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न 40 होते, इतर 60 प्रश्न होते. परंतु 2023ला जे काय होतं 80 प्रश्न तांत्रिक होते, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द एक्झाम. ओके, त्यामध्ये नॉन टेक्निकल 20 मार्क्स होते. ओके, दोन्हीचा विचार करता तुम्हाला 180च्या जवळपास मार्क्स पाहिजे. पेपर सोपा होता, सोपा ते मध्यम होता. ओके, लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही कुठेही कोर्स जॉईन केला असला तरी काय अडचण नाही, आपल्याला त्यांचे लेक्चर घ्या. परंतु 149 रुपये बाजूला काढून इथं टर्निंग पॉईंट ॲपवर घ्या. भले नाही पटलं तर शिवा द्या, तुम्ही 10 पोरांना निगेटिव्ह सांगा आमच्याबद्दल की इथं काहीच नाही. परंतु तुमचा जो विश्वास आहे तो मॅटर करतो आमच्यासाठी. ओके, कारण आपण कुठंच पब्लिसिटी करत नाही, आणि यूट्यूबचे व्ह्यूज देखील आपल्याला ऑथेंटिक पाहिजे. ओके, ऑथेंटिक, आपण रिच पण तेवढी जरी अजून नसलं तरी आपली क्वालिटी आहे तेवढे विद्यार्थी जॉबला लागतात. ओके, मोस्टली तुम्ही आरोग्य विभागामध्ये जर कोणी MPW झाला असेल त्याला विचारा आरोग्य विभाग तांत्रिक डायरी वापरलं होतं का नाही. पण यावेळेस मात्र तुम्हाला मी पुस्तकासह प्रश्नसंच, त्यासोबत तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम टेलिग्रामवर आणि यूट्यूबवर हे सगळं दिलेलं आहे. इव्हन आताच्या कंडिशनला यूट्यूबवर तुम्हाला सगळं अवेलेबल आहे. आता हे नवीन विद्यार्थी सांगतोय, जुने विद्यार्थी जे आहेत त्यांना वाटत असेल काय बडबड केल्यात, पण नवीन विद्यार्थ्यांसाठी आपल्याला बोलणं गरजेचं आहे. पोषणवर 8 प्रश्न होते, मानवी शरीरावर 7 प्रश्न होते, त्यानंतर शासकीय योजनेवर 3 प्रश्न होते, बालविकास 3 प्रश्न होते, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमावर 3 होते, संकीर्ण म्हणजे याच्यात वेगवेगळे आले जे आउट ऑफ द सिलेबस म्हणा किंवा इनडायरेक्टली त्याच्यावर निगडीत धरा. पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला, 40 प्रश्न तांत्रिक असले तरी 2 प्रश्न जे आहेत GK मधले 2 प्रश्न तांत्रिकच कन्सिडर करून आपण त्याच्यामध्ये केले. म्हणजे अभ्यास हा तुम्हाला दिलेल्या अभ्यासक्रमापेक्षा एक्स्ट्रा 2 प्रश्न त्या ठिकाणी होते. 80 मध्ये ओके, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्तच प्रश्न येतात. म्हणजे 40 दिला असलं तर 45 प्रश्न, 80 दिला असेल तर 82-83 प्रश्न असे येत आहेत. ओके, मग आता त्याच्यानंतर आणखीन एक विशेष करून आपल्याला घटक उपघटक निहाय प्रश्न कसे आले ते देखील बघायचे आहे. 2021 पेपरचं पाहत आहोत, कारण वेगवेगळे 4 प्रश्नपत्रिका आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पाहणार आहोत. तुमचा वेळ जाईल, परंतु 4 प्रश्नपत्रिका MPWच्याच होत्या. बरोबर एक दिशा लागेल ह्या पद्धतीनं काम करून देणार आहोत. ओके, चला मग ठीक आहे.
आता जर बघितलं 2021च्या उपघटकानुसार जर बघितलं कीटकजन्य आजारावर 4 प्रश्न होते, लसीकरणावर 5 होते. लसीकरण एकदम सोपं आहे प्रकरण. ओके, काही अडचण नाही. 5-7 पानामध्ये तुम्हाला अभ्यास करायचे आहे. ओके, कुठे लस दिली, कोणत्या आजारासाठी आहे, त्रिगुणी लस कशासाठी आहे, असे तसे प्रश्न आहेत ते. त्याचा एकदम वेगळ्या पद्धतीने टेस्ट देखील उपलब्ध होईल. मानवी उत्सर्जन संस्था एक प्रश्न होता. ओके, पाणीवर एक प्रश्न होता. योजना 2 प्रश्न होते. शासकीय योजना अभ्यास करायचे आहे. त्यातल्या त्यात आयुष्यमान भारत योजना देखील सगळ्यात सविस्तरपणे अभ्यास करून तुम्हाला जायचे. ओके, सगळं कव्हर केलेलं आहे. मानवी ज्ञानेंद्रिय एक प्रश्न होता. मानवी प्रजनन संस्था एक प्रश्न होता. कुपोषणवर 3 प्रश्न होते, हे बालविकासमध्ये कन्सिडर केले. आरोग्य सांख्यिकी 2 प्रश्न होते. पोषणवर 4 प्रश्न होते. आरोग्य चालू घडामोडीवर 3 प्रश्न होते. आता तत्कालीन 2021ला जास्त 3 चालू घडामोडीचे प्रश्न म्हणजे कोविड-19 वर होते. आणखीन आपल्याला जर अभ्यास केला तर आरोग्यमंत्री कोण, केंद्रीय, राज्य, हे लक्षात ठेवायचं आहे. कॅबिनेट मिनिस्टर जे झालं तर राज्यमंत्री कोण हे लक्षात ठेवायचे. ओके, आरोग्य संस्था जसं जागतिक आरोग्य संघटना आहे, युनिसेफ आहे, त्यानंतर ICMR आहे, या सगळ्यांचं थोडासा अभ्यास करायचा आपल्याला. राष्ट्रीय कुटुंब नियोजनवर 2 प्रश्न होते. प्रत्येक परीक्षेत प्रश्न आलेला टॉपिक आहे राष्ट्रीय कुटुंब नियोजन. ओके, तर त्याचं मी 2023 एका व्हिडिओमध्ये तर एकदम चांगल्या पद्धतीने केलं आहे, पण एक वेगळा प्रकरण किंवा वेगळा व्हिडिओ आपण राष्ट्रीय कुटुंब नियोजनवर बनवू. त्यानंतर आरोग्य दिनविशेष, स्टॅटिक GK धरा, आरोग्य सांख्यिकी धरा, परंतु त्याला वेगळं धरलेलं आहे मी. आरोग्य दिनविशेष तुम्हाला करायचं कारण हे हक्काचे मार्क देणारे टॉपिक आहेत. त्यानंतर मानवी शरीरावरच प्रश्न होता, हे मध्ये गेले मानवी अस्थि संस्था वगैरे. ओके, त्यावर प्रश्न होता एक. जलजन्य आजारावर 2 होते. जागतिक आणि राष्ट्रीय राज्य ज्या काही आहेत आपल्या संघटना त्यावर एक प्रश्न होता. मानवी चेता संस्थावर 1 होता. लैंगिक आजारावर 1. स्नायू संस्थावर 1. स्नायू संस्थेमध्ये अस्थि संस्था देखील आलं. त्यानंतर अचल सांधे म्हणजे सांधेवर आलं. आणि त्यानंतर अस्थि संस्था देखील आलं, हाडं पण आला. NRHMवर 1 होता. विषाणूजन्य आजारावर 1 होता. अनुवंशिकतामध्ये हेरिडिटीवर 1 होता, म्हणजे जीन्स वगैरे ह्याच्यावर. हे एक प्रॉपर ढोबळमानानं केलेल्या प्रश्नपत्रिका असल्यावर तुमच्या लक्षात येईल. ह्याच्यात तुम्ही आणखीन देखील मायक्रो लेवलला काम करू शकता. आता दुसरा जो मुद्दा आहे, ओके, हां, हे मार्केटिंगचा भाग आहे. कृपया करून MPW जर तुमचं टार्गेट असेल, SI टार्गेट असेल तर काहीच हरकत नाही सध्याच्या कंडिशनला ही कोर्स जॉईन करायला. ऑफर प्राईस आहे 499च्या ऐवजी 149 आहे. ओके, सर्वांना विनंती आहे बघा. आता बघा, तुम्हाला इथून समजून जाईल की नेमकं कशा प्रकारचे प्रश्न होते. पहिला प्रश्न म्हणजे तांत्रिक क्रमांक सांगणार नाही. बघा, रोगवर प्रश्न होता, तो जो होता कीटकजन्य आणि पुन्हा मलेरियाच्या प्रसारावर होता, म्हणजे मलेरियावर प्रश्न होता. शासकीय योजनामध्ये लसीकरण कन्सिडर केलं आपण, ते मिशन इंद्रधनुष्यवर प्रश्न होता आणि हे 3 ते 4 वेळेस रिपीट झालेलं आहे. मानवी शरीरमध्ये मानवी उत्सर्जन संस्था, त्याच्यावर यकृतवर प्रश्न होता, लिव्हर, कमीत कमी 2 ते 3 वेळेस प्रश्न यावर आहे. पाणी या पोषणमध्ये जर विचार केला तर पाणीवर प्रश्न आहे. पाण्याची घनता, पाण्याच्या असंगत आचरणावर प्रश्न होता, कालच त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. पोषणमध्ये परत इथं ही पाणी पाहिजे, तर पाण्यावर जर विचार केला तर ब्लिचिंग पावडरवर प्रश्न होता. केंद्रीय योजना जर विचार केला, जननी सुरक्षा योजना, लाभार्थी रक्कमवर होता, जो आरोग्य विभाग तांत्रिक डायरेक्ट प्रॉपरली दिलेला आहे. लसीकरणमध्ये परत गोवर लस यावर होता. योजनामध्ये सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनावर होता. ओके, आता हा जुनी योजना आहे, परंतु 2021ला प्रश्न विचारलं होतं आणि आरोग्य विभाग तांत्रिक डायरेक्ट ते दिलेलं होतं. ज्यांनी जे वाचलंय तो लागून गेला. ओके, मानवी ज्ञानेंद्रिय यावर काच बिंदूवर प्रश्न होता, म्हणजे डोळ्याचा आजार निगडीत आहे. मोतीबिंदू, काच बिंदू, काय म्हणतात त्याला, जवळून दिसणारं, हे 4 जे आजार आहेत डोळ्याच्या संदर्भात ते लक्षात तुम्हाला ठेवायचे आहे. ओके, मानवी ज्ञानेंद्रियामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्यावर आला असेल तर आईजवर आलेला आहे. हे तुम्हाला मी सरळ सांगतो. ओके, त्यानंतर त्वचा जर आला तर मेलॅनिनवर प्रश्न आलेला आहे, हे पण तुम्हाला सांगतो. मानवी प्रजनन संस्था, मासिक पाळीचं दिनविशेष देखील लक्षात ठेवायचे. 28 मेच का लक्षात घेतलं त्याने, कारण 28 दिवसाची पाळी असते ती. त्यानंतर ती हार्मोन्स जे आहेत ते देखील नावं लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. ओके, कुपोषणमध्ये कोलेस्ट्रॉल, हे आईचं जे दूध आहे बाळाला पाजवायचं ते खूप महत्त्वाचं आहे, तर त्या अनुषंगाने अभ्यास करायचे आहे. आरोग्य सांख्यिकीमध्ये व्याख्या, तुम्हाला एक सेपरेट प्रकरण जे आरोग्य सांख्यिकीचं मी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक घटक किंवा उपघटक असेल, आरोग्य विभाग तांत्रिक डायरेक्ट, त्यात सगळं डेफिनेशन लक्षात घ्यायचे आहे. जन्मदर, मृत्यूदर, माता मृत्यू प्रमाण, त्यानंतर घनता काय, हे 4 जे आत्ता डिस्कशन सांगितलं त्यावर सगळ्यावर प्रश्न आलेला आहे. मग त्याचं सूत्र काय हे बी लक्षात ठेवायचं आणि ही 4 सूत्र बी प्रश्न आलेले. जसं माता मृत्यू प्रमाण 1 लाख मातेच्या मागे जो डेथ होतो त्याला म्हटलं जातं, ह्यावर प्रश्न आलेला आहे. ओके,
लसीकरणमध्ये BCG लस, BCG लसीवर असा प्रश्न आहे की ते प्रत्येक परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ओके. त्यानंतर राष्ट्रीय पोषण संस्था याचा एकच प्रश्न आलेला आहे, ती पण 2017ला, परंतु आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. कुपोषण, बालविकास यावर प्रश्न आहे. आरोग्य चालू घडामोडी कोविड-19 तत्कालीन चालू घडामोडी होतं, परंतु आता आपला अभ्यासक्रमाचा भाग असेल. त्यामुळं आपल्याला कोविड-19 जे आहे ते प्रकरण मी दिलेलं आहे, ते वाचायचं आहे. आरोग्य विभाग तांत्रिक डायरेक्ट जे 6व्या आवृत्तीच्यामध्ये दिलेलं आहे आणि ते वाचायचंच आहे तुम्हाला. ओके. विषाणूजन्य आजारामध्ये ते कन्सिडर करू शकता आपण. त्यानंतर आरोग्य संस्था म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, त्यानंतर जिल्हा रुग्णालय, ही जी काही आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. कीटकजन्य आजारावर प्रश्न होता. परत मलेरिया औषधे, ते एखाद्या आजाराच्यावर असलेल्या औषधाचे नाव तुम्हाला पाठ करायचे आहेत. राष्ट्रीय कुटुंब नियोजनावर प्रश्न होते. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम केव्हा सुरू झाले, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला लक्षात येतात. त्यानंतर तत्कालीन उपाय म्हणजे कायमस्वरूपी आणि तात्पुरते उपाय जे आहेत कुटुंब नियोजनाचे ते कोणते आहेत. ओके. कुपोषण सॅमबालक मॅमबालक काय आहे हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. विटॅमिन हा असा प्रकार आहे, तो प्रत्येक परीक्षेत प्रश्न आलेला आहे. आता तुम्ही ना बरेच विद्यार्थी 12वी विज्ञान झालेले आहे SIच्या याच्यामध्ये. 12वी विज्ञान झाल्यामुळे झेडपी जे आरोग्य सेवक आहे त्यामध्ये तुम्ही अभ्यास कराल तर असा एकही पेपर नाही की त्याच्यामध्ये विटॅमिन्सवर प्रश्न नव्हती. आता जी SI आणि MPWचा अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्या, आता मी मान्य करतो की 10 ते 12,000 विद्यार्थी आहेत. ओके. पैकी तुम्हाला आता जर फिक्स जर आकडा म्हणला तर 158 जागा निघणार आहेत. ओके. आपण 200 धरू, परंतु उर्वरित विद्यार्थी जे असणार आहेत ते राहतीलच ना, रिमेनिंग पार्ट. टोटल जर सगळे SI आणि हे ते म्हणून म्हणलो SIचे विद्यार्थी 10 ते 12,000 आहेत, तोपर्यंत आपण 1000 ते 2000, 2 ते 3000 रुपये 2 ते 3000 विद्यार्थी गेले, पण 9000 राहिले. परंतु तुमचा जो अभ्यास आहे तांत्रिकचा तो झेडपी आरोग्य सेवकला कामाला येणार आहे. तुम्ही प्रामाणिकपणे करा. जो वाचेल तोच नोकरी ही करेल, काय अचीव करेल. ओके. परंतु वाचायचं काय, अभ्यास करायचं काय, ही स्ट्रॅटेजी बऱ्याच मुलांना कळत नाही. ओके. माझ्या संपर्कात आहेत, टर्निंग पॉईंटच्या ॲपवर आहेत, ते लिमिटेड विद्यार्थी आहेत, 10 ते 12,000 विद्यार्थी आहेत, परंतु आपल्यापर्यंत ते पोहोचलेले नाहीत ना. तुम्हीच एक 500 ते 1000 विद्यार्थी आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे की तुम्हाला एक टू द एक्झाम पॉईंट मिळणार आहे. ओके. आणि काही जण काय करत असतात, एवढं सांगून देखील एक चांगल्या कंटेंटकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना वाटतं की फी एवढी कमी आहे आणि ह्यानं काय देणार आहे. अरे काही देऊ अथवा न देऊ, पण एक दिशा तर तुम्हाला देते प्रॉपरली. लक्षात घ्या तुम्ही टर्निंग पॉईंट्स ॲपच्या मार्फत, पुस्तकाच्या मार्फत. ओके. पुस्तकं घेतात, परंतु काही वेळेस ते विद्यार्थी टेस्ट सोडवत नाहीत. ओके. पुस्तक काय वाचायचं आहे, कसं वाचायचं हे सगळं मी व्हिडिओ मार्फत बनवणार आहे. ह्यावेळेस मलाच रिस्क घ्यायचं नाही, कारण तुम्हीच माझं काय मार्केटिंग करणार, त्यामुळं ना रिस्क घ्यायची नाही आपल्याला. ओके. प्रश्न ह्याच्यामुळे तर ही एवढं बारीक अभ्यास करून तुम्हाला बनवतोय. त्यानंतर ही सॅम बॅग सांगितलं. आरोग्य दिनविशेष परत बघा, तुम्हाला रामचंद्र भालचंद्र हे दृष्टीदान देईल. ओके. जलजन्य आजार ORS आत्तापर्यंत जेवढी बी परीक्षा झालेली आहेत त्यामध्ये ORS वर प्रश्न आहे. इव्हन आत्ता जे काल परवा SIचा छत्रपती संभाजीनगरचा पेपर झाला त्यात देखील ORS वर प्रश्न होता. मी वारंवार ते गोष्टी सांगलेलो, ठामपणे सांगतोय. आरोग्य चालू घडा. आणि काय आहे तुम्हाला तिथं फक्त एका पानावर कंटेंट आहे, ती एका पानावर, आणि टक्केवारी लक्षात ठेवायची. ह्याच्यामध्ये झिंक किती आहे, पोटॅशियम क्लोराईड किती आहे, हे XYZ किती प्रमाण आहे, ती चार्ट जाऊन घरी ती करण्याचा जाता विचारा तुम्ही, ते पाठच करा. आरोग्य चालू कोविड-19 वर मानवी रक्ताभिसरण संस्था, रक्तगटाचा शोध कोणी लागला. ओके. जागतिक राष्ट्रीय संघटना आहे ते आरोग्याशी निगडीत WHO वर सविस्तर घ्या. ओके. व्हिडिओ देखील अवेलेबल करून देतो तुम्हाला, काही त्याची टेन्शन घेऊ नका. मानवी चेता संस्थावर प्रश्न. NRHM आशा वर्कर खूप इम्पॉर्टंट रोल करतात हेल्थ डिपार्टमेंटमध्ये, आणि याच्यावरती प्रश्न विचारला जातात, जसं फुल फॉर्म काय. ओके. एकदम डीपमध्ये मी प्रशिक्षण कालावधी, हे सगळं जे आशा वर्करचं आरोग्य विभाग तांत्रिक डायरेक्ट सविस्तर दिलेलं आहे. स्नायू संस्थामध्ये लॅक्टिक ॲसिडवर विचारलं होतं. ओके. तर ते स्नायू संस्था, अस्थि संस्था आणि चलसांध्यांचे जे उदाहरणं आहेत आणि ते कशाचा प्रकार आहे, उदाहरण आणि प्रकार हे लक्षात ठेवायचे. ओके. विषाणूजन्य आजार, गोवर, ऊर्जा निर्मिती, प्रथिनेवर देखील लक्षात ठेवायचे, म्हणजे सुजवटी सुकटी आजार ह्याच्यामुळे होतात, परंतु कोणाला होतात का नाही, त्याची लक्षणं काय हे लक्षात ठेवायची आहे. लैंगिक आजार, कावीळ ब, लैंगिक आजारामध्ये एड्स आला. ओके. गनोरिया आला, कावीळ ब आला, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. लसीकरण, त्रिगुणी लसवर तर खूप वेळेस प्रश्न आलेले, हे पण सांगून देतो, आणि एकदम सोपा प्रश्न आहे, एवढं काही विशेष नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कीटकजन्य आजार. ओके. मलेरिया कारक घटक कोणता आहे, खनिज द्रव्ये, क्षार, गलगंडा आजार, आयोडीन. लसीकरण परत स्वाईन फ्लू लस, टाइम फ्लू. त्यानंतर
पुढे जर म्हटलं अनुवंशिकतेवर प्रश्न आहेत. ओके, मानवी गुणसूत्र संख्या विचारली होती, 23 जोड्या आणि एकूण संख्या 46. खूप वेळेस प्रश्न झालेला आहे. आता इथंच तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर मिळून जातील. परत दिन विशेषवर जागतिक लोकसंख्या दिन, म्हणजे इथं 3 विचारले. असा टॉपिक आहेत काही जे तुम्हाला स्टॅटिक जीकेचा भाग असला तरी वारंवार वाचायचं आणि तिथं सिल्ली मिस्टेक नको व्हायला. त्यानंतर आरोग्य सांख्यिकी आहे, व्याख्या, अलगीकरण, विलगीकरण म्हणजे काय. ओके, त्याची डेफिनेशन दिलेली आहे. आरोग्य चालू घडामोडी जसं कोविड-19 वर दिलेलं आहे. मानवी चेतासंस्था, लहान मेंदूवर प्रश्न होता, म्हणजे तोल सांभाळण्याचं काम वगैरे करणं. अशा प्रकारे ही प्रश्न होते. आता मला एक सांगा, तुम्हाला एवढं जर प्रॉपर मार्गदर्शन भेटत असेल तर आणखी तुम्हाला काय पाहिजे. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन मी काही गोष्टी सांगणार आहे जे मला काम करत असताना किंवा अनुभवानं लक्षात आलेलं आहे. ओके, 2023 चा अभ्यासक्रम तो दिलेला होता. ओके, सरळ मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. मग अभ्यासक्रमाला अनुसरून 100% प्रश्न होते. मग पहिल्या स्टेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम एकदम परफेक्टली करायचा आहे. परंतु 2021ला आणि 2017ला ओके अभ्यासक्रम तो दिलेला नव्हता, फक्त तांत्रिक असा उल्लेख होता. ओके, मग तुम्हाला त्यावेळेस बऱ्याच गोष्टी करावं लागलं होतं. आणि 21ला आणि झेडपीचे जे झाले त्यामध्ये तांत्रिक डायरीचा मोलाचं योगदान आहे नोकरी लावण्यासाठी विद्यार्थ्यांना. बरं, आता पुढे ढोबळ म्हणून नंतर 2017चं झाल्यावर हे करू आपण. आता रिस्क काय घ्यायचं नाही, 100% तुमचा अभ्यास झाला. एक जीकेचा पार्ट म्हणून तुम्हाला सर्वच जे आहेत इनडायरेक्टली जी कनेक्टेड आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आरोग्याशी निगडीत असलेल्या अभ्यास करायचा हे लक्षात ठेवा. ओके, आणि कुठल्याही पद्धतीनं तुम्ही आपण टर्निंग पॉईंट्स ॲपवर जॉईन करावंच असं आग्रह नाही. परंतु जर तुम्हाला कुठेही जर टेस्ट मिळत असतील, पैसा तुमचा जाणार आहे मान्य करतो मी. कुणी 499 घेते, कुणी 99 घेते, कुणी 199 घेते, घेऊ द्या. परंतु जर टेस्ट मिळत असतील तर त्याच्या टेस्टचा दर्जा जर व्यवस्थित असेल तर ती टेस्ट सोडवायची आहे तुम्हाला. तुम्ही मला तर म्हणतो मला जर वेळ मिळाला तर मी 100 टेस्ट द्यावा असा आग्रह आहे माझा. मग आता घटकनीय वगैरे सगळे 3-4 हजार जे टेस्ट आहे ते MPW मेंटरशिप प्रोग्राममध्ये देणार आहे. ओके, परंतु 100 फुल टेस्ट जर सोडवलं तुम्ही, गजब कार्यक्रम होईल का नाही. ओके, असं माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. ॲक्च्युली मी पुरवठा करायला पाहिजे तुमच्याकडून, पण तुम्हाला जर माझ्याकडून नाही मिळालं तर मी तुम्हाला सांगतो की एवढं टेस्ट सोडवा की तुमचं परफेक्शनच आलं पाहिजे. ओके, बोलणं सोपं आहे, टेस्ट बनवणं लय अवघड आहे. ओके, तरी पण आपण मिनिमम 10 टेस्ट जे आहे तुमच्या कोर्समध्ये आपण देऊ, काहीतरी करू. ओके, जास्त द्यायचा प्रयत्न आहे. ठीक आहे, काय होईल, परीक्षा MPCकडे जाईल का TCSकडे जाईल त्याच्या अगोदर महत्त्वाचं आहे तुमचा अभ्यास करणं. आणि तांत्रिकचा अभ्यास किंवा अतांत्रिकचा तर अभ्यास करावाच लागेल. ओके, MPCकडे गेलं तर MPCचे देखील आपल्याकडे प्रश्न सगळं रेडी, काम चालू आहे. ओपन फाईलमध्ये रेडी करून तुम्हाला ते ऑनलाईन सोडवण्यासाठी घटकनीय आहे देखील उपलब्ध करून तू रँडमली टाकून देण्यात घटकनीय आहे. ओके, एवढी देखील तयारी आहे. म्हणजे 2011 पासून ते 2026 पर्यंत जेवढे काही MPCमध्ये झालेली परीक्षा आहेत आणि त्या आरोग्याशी निगडीत तांत्रिक आहेत ते सगळं ऑनलाईन सोडवायला देणार आहे. ओके, आरोग्यसेवक प्रश्नसंचमध्ये देखील तुम्हाला ती MPCच्या पॅटर्ननुसार जवळपास 60 पेजेसचं जी PDF आहे ते म्हणजे घटक ॲड होईल त्याच्यामध्ये ते तुम्हाला भेटेल. ओके, एवढं सगळं देतोय तुम्हाला, कंटेंट प्रॉपरली देतोय. बाकी जे काही असेल ते प्रयत्न करू आपण, तुम्ही करा, मी करतो. ओके, अभ्यास करा. जर जास्त मेंटरशिपचा प्रोग्रामचा उल्लेख होत असेल तर तो एक टीचिंगचा भाग आहे माझा. ओके, विद्यार्थी जॉईन करतात आणि शिकवतात. माझा फोकस जे आहे ना टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा याच्यावरती आहे. ओके, अभ्यास करणार असाल अशी अपेक्षा करतो तुमच्याकडून. ओके, आता याच्या पुढचा जो व्हिडिओ राहील 2017ची दोन्ही पेपरवरची प्रॉपर ॲनालिसिस जे आहे त्याच्यावरती राहील. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.